माझे हे ब्लॉग्स खरंच खूप खास आहेत. तर ते का खास आहेत हे तुम्ही नक्की बघा. या ब्लॉगची 3-4 पार्ट तर नक्कीच बनणार आहेत. कारण माझ्या बालपणीच्या मित्र आणि मैत्रिणीचं लग्न ठरलेलं होतं. आफ्टर अ लाँग स्ट्रगल किंवा नाही का आफ्टर लाँग रिलेशनशिप दे आर गेटिंग मॅरिड नाऊ. आणि ऑब्व्हियसली ह्या रिलेशनशिपची खरंच खूप खासियत होती. खरंच हे लग्न आमच्या सगळ्यांसाठी स्पेशल होतं. जी पण आमची बॅच होती त्यातल्या त्यात आमचा जो ग्रुप होता एक पुण्याचा 10वीची आमची ही बॅच. त्यानंतर आम्ही पुण्यामध्ये सगळेजण पुन्हा एकत्र भेटलेलो, एकत्र राहिलेलो. त्यामुळे आमचा हा ग्रुप खरंच खूप खास होता. तर ह्या ग्रुपमधल्या आमचं स्पेशल कपल गोंडस कपल त्यांचं फायनली लग्न होणार होतं आणि त्याचीच ही सगळी तयारी सुरू होती. तर माझ्या मैत्रिणीची छान अशी मेहंदी होती. तर तिच्या घरी आम्ही त्यासाठी गेलेलो. मस्त मस्त अशी सुंदर मेहंदी काढली होती आणि इतकी गोड दिसत होती माझी फ्रेंड. तर मग इतकं छान छान फोटोशूट झालं. सगळ्यांनी छान छान फोटोज काढले. आणि हो, जसं मी म्हटलं ह्या लग्नाची गोष्ट खरंच खूप खास आहे. एका लग्नाची गोष्ट किंवा एका प्रेमाची गोष्ट म्हणूया तर खरंच खूप स्पेशल मोमेंट्स होते. आणि ही स्पेशल गोष्ट आमच्यासाठी यासाठी होती की आमच्या बॅचमेट होते दोघं पण. तर आम्ही सायलीच्या घरचं मेहंदीचं फोटोशूट करून तिला भेटून आम्ही आमच्या मित्राच्या घरी देखील गेलो होतो. तिथे देखील त्यांचं छान छान फोटोशूट चालू होतं. रात्र झाली होती आणि पावसाने हाहाकार माजवलेला होता. पण तरीसुद्धा आम्ही सगळ्या मैत्रिणी सायलीच्या इथे छान छान फोटोज काढून आमच्या मित्राच्या घरी गेलेलो. तिथे देखील मस्त असं इतकं झकास सगळं डेकोरेशन केलेलं, गर्दी होती, सगळेजण एन्जॉय करत होते. हे सगळं बघताना खरंच खूप भारी वाटत होतं. आणि जसं मी म्हणते की हे लग्न खरंच स्पेशल होतं. ह्या दोघांचा पण स्ट्रगल, त्यांचं प्रेम, त्यांच्या सगळ्या गोष्टी आम्ही अगदी जवळून बघितलेल्या होत्या. आणि खरंच खूप आनंद वाटत होता की फायनली तो मोमेंट आला आहे आणि सगळेजण खूप आनंदी आहेत, सगळेजण खूप खुश आहेत आणि आनंदाने सगळ्या गोष्टींचा एन्जॉय घेत आहेत. त्यामुळे नक्कीच खूप भारी वाटत होतं आणि छान असं तिथे सगळेजण एन्जॉय करत होती. माझी लेक देखील एका साईडला नाचत होती. मग हे सगळं बघताना मलाही आनंद वाटत होता. आणि आमचे पुढचे लग्नाचे ब्लॉग बघण्यासाठी स्टे ट्यून. बाय बाय.